मुंबईतल्या भांडूपच्या जमील नगर परिसरातल्या डोंगराळ भागात चक्क गांजाची शेती होत असल्याचं वास्तव काल उघडकीस आलं होतं. स्थानिक भाजप नगरसेविका जागृती पाटील यांनी दाखवलेल्या जागरूकतेमुळं गांजाच्या शेतीचा पर्दाफाशही झाला होता. एबीपी माझानं ती धक्कादायक बातमी काल आपल्याला दाखवली होती, पण आजही आमचा प्रतिनिधी प्रशांत बडेनं त्या बातमीचा मागोवा घेऊन घटनास्थळाचा आढावा या घेतला. ठिकाणी आलेले आहेत. आपण बघू शकता गांजाची शेती. मुंबईमध्ये गेल्या काही वर्षामध्ये मोठ्या प्रमाणात नशेखोरीचं प्रमाण जे आहे ते वाढताना पाहायला मिळतं आहे. यात आता चक्क मुंबईमध्ये गांजाची शेती देखील केली जाते हे समोर आल्यामुळे खळबळ उडालेली आहे. मी सध्या आहे भांडूपच्या अल्ताफ नगर परिसरामध्ये आणि या ठिकाणी चक्क गांजाची शेती होत होती. आपण जर माझ्या मागे बघितलं तर अल्ताफ नगरचा हा वरचा डोंगराळ भाग आहे. मुंबई महानगरपालिकेची ही जागा असल्याची माहिती मिळते आहे आणि या भागामध्ये, या डोंगराळ भागामध्ये काही लोकांनी चक्क गांजाची शेती केलेली होती. ह्या लोकांनी या ठिकाणी राहण्यासाठीची व्यवस्था देखील केलेली आपल्याला पाहायला मिळते आहे. आणि या ठिकाणी आपण जर हे पाट पाहिले तर या ठिकाणीच जो आहे तो संपूर्ण गांजा लावण्यात आलेला होता. वर महानगरपालिकेच्या पाण्याच्या लाईन ज्या आहेत त्या फोडून त्या ठिकाणावरून या ठिकाणी पाणी आणण्यात आलेलं होतं. आपण जर बघितलं तर अशा प्रकारचा हा पाट बनवून या ठिकाणावर ही सगळी शेती केलेली गेलेली होती. गांजासारख्या अंमली पदार्थाची शेती होत असल्याने या ठिकाणी खळबळ उडालेली आहे. त्यामुळे आता या संपूर्ण प्रकरणी मुंबई पोलीस जे आहेत ते किती जणांना अटक करतं, कोणावर कारवाई होतं हे पाहणं देखील गरजेचं आहे. कॅमेरा पर्सन सचिन शिंदेचा प्रशांत बडे, एबीपी माझा, मुंबई.